आदाब अर्ज़ है। एडियन उर्दू खबरनामे में आपका खैर मकदम है। मैं हूं सिद्दीकी मोहम्मद अजहर। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर एक नजर। गुंटेवारी झोपड़पट्टी बस्तियों को मंजूर करके मालिकाना हक दिया जाए, इस मुतालिबे पर क्रांति तंजीम का सख्त एहतजाज। शिवसेना जिला सदर किशन चंद तनवानी और शहर सदर विश्वनाथ स्वामी की क़यादत में सड़कों में शदीद एहतजाज। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी के सेनेट इंतखाब की वोटों की गिनती जारी, कल तक हतमी नताइज का होगा ऐलान। अब खबरें तफसील से। सिडको लीज होल्ड को फ्री होल्ड करने के लिए शिवसेना जिला सदर किशन चंद तनवानी, शहर सदर विश्वनाथ स्वामी की क़यादत में सख्त एहतजाज करते हुए सिडको एडमिनिस्ट्रेटर को महजर पेश किया गया। सिडकोचे फ्री होल्ड झाला पाहिजे हा मागच्या 2018ला जवळपास शासनाने निर्णय घेतलेला आहे। त्यावेळेस फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते आणि आपल्या पूर्वचे आमदार मंत्री होते, त्यावेळेस हे निर्णय झालेले। काही जाती कटीमुळे सिडकोवासियांना फ्री होल्डचं काही करता आलं नाही, काही अटी त्याच्यात जास्त होत्या, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव झाल्यानंतर त्याच्यावर जवळपास पालकमंत्री आमचे शेखू स्वामीजी खैरे साहेब यांनी बसून एकनाथ शिंदे आताचे मुख्यमंत्री तेव्हाचे मंत्री होते या खात्याचे, तेव्हा काही निर्णय झालेले आहेत। त्याची अंमलबजावणी मागचे 4 महिने झाले तरी आतापर्यंत झालेली नाही। त्यावेळेस हा खाता मुख्यमंत्र्यांकडे होता, त्यावेळेस निर्णय झालेला आहे। आता ते स्वतः मुख्यमंत्री म्हणून आमचे सिडकोचे जे जाटेकटी फ्री होल्ड झालं पाहिजे त्या बाबतीतचे ते तर बाजूला ठेवा, पण मागच्या 4 महिन्यापासून ही सरकार आली जे सिडकोचे छोटे घरं होते, 12 मीटर रस्ते 11 मीटर रस्त्यावरचे घरं होते, त्याच्यात त्यांनी एक वेळेस ते लीजवर दिलेलं आहे। आता परत त्याला वाणिज्य म्हणजे कमर्शियल करून घ्यावं असे जवळपास 30-35 हजार स्क्वेअर मीटरचे रेट 3-3 हजार रुपयाचे रेट लावू लागले। त्याचा आमचा सिडकोवासियांचा शिवसेनेचा आमचा विरोध आहे। हा कर आम्ही लागू देणार नाही कुठल्याही परिस्थितीत। सिडको इथून गेलेलं आहे, फक्त कमर्शियल इथं ठेवावं नाही। संभाजीनगरचे जे नागरिक आहेत, जे दुकानदार आहेत, जे घरं आहेत, त्यांनी त्यावेळेस जे घरं घेतलेले आहेत 1980, 1982, 1985ला त्यावेळेस हे घर 99 वर्षासाठी लीजवर दिलेले आहे आणि आता कमर्शियल होत असेल आणि त्याचं कमर्शियल रेट लावणं हे योग्य नाही, त्याचा आम्ही निषेध करतो। आता ही प्राथमिक फक्त एक निवेदन आम्ही सिडको प्रशासनाला देऊ लागतो। 1-1.5 महिन्यामध्ये त्यांनी निर्णय घेतले नाही तर पूर्ण सिडकोवासियांना बरोबर घेऊन आम्ही या कार्यालयावर मोर्चा। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी में ग्रेजुएट ग्रुप के सेनेट इंतखाब के लिए हुई 10 नशिस्तों की रायदही के वोटों की गिनती आज शुरू हुई। इब्तिदा में रिजर्वेशन जुमरे के वोटों की गिनती की गई, ताहम मंगल तक नताइज आने की तवक्को है। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी के ग्रेजुएट ग्रुप के सेनेट इंतखाब शनिचर को हुए थे। आज सुबह 10 बजे से 10 नशिस्तों की वोटों की गिनती का आगाज हुआ। इब्तिदा में रिजर्वेशन जुमरे के नशिस्तों की वोटों की गिनती की गई। वोटों की गिनती यूनिवर्सिटी के वाइस चांसलर डॉक्टर प्रमोद योले की निगरानी में शुरू हुई। कल तक तमाम 10 नशिस्तों के नताइज का ऐलान मुतवक्के है। इसकी इत्तला यूनिवर्सिटी ज़राए ने हमारे नुमाइंदे को दी। महात्मा ज्योतिबा फुले की 132वीं बरसी के मौके पर शहर में हमा पार्टी शहरियों की जानिब से खिराज अक़ीदत प्रोग्राम का एहतमाम किया गया था। औरंगपुरा इलाके में महात्मा ज्योतिबा फुले के कद्दे आदम मुजस्समे को गुलहाए अक़ीदत पेश करते हुए कई पार्टियों तंजीमों ने खिराज अक़ीदत पेश किया।
थोर व्यक्तींना समाजामध्ये एवढं मोठं वारसा आणि एवढं मोठं काम करून ठेवलंय की आजही त्यांचं केलेलं काम प्रत्येक व्यक्तींना फायदा देण्यासारखं आहे. सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल जर काही म्हणायचं ठरलं तर सूर्याला मोमबत्ती दाखवण्यासारखी गोष्ट माझ्यासारखा माणसातर्फे होणार आहे. त्यासाठी आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने, आमच्या समस्त काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या वतीने आदरणीय क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांना तीव्र अभिवादन करतो. महात्मा फुले यांचे कार्य महान आहे आणि सामाजिक कार्य त्यांनी सावित्रीबाई फुले यांना स्त्री शिक्षणाचा पुरस्कार म्हणून स्त्रीला पुढे करून अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्री वारसा, तसेच जनशिक्षण आणि मुलींसाठी वसतिगृह, तसेच मुलगी ही घराच्या बाहेर पडली पाहिजे, शिकली पाहिजे म्हणून त्यांनी सावित्रीबाई फुले यांना पुढे करून सावित्रीबाई फुले यांना शिक्षिका म्हणून पुरस्कार मिळाला. तसेच त्यांचे कार्य इतके महान आहे की त्यांनी लोकांचे दगड खाऊन शिक्षणासाठी धडपडत होते की सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे. आज आपण बघतो की स्त्री ही नुसती चूल मूल एवढं सांभाळत नाही, तर तिने आज आकाशाला गवसणी घालण्याचं कार्य केलं. या सर्वांच्या मागे महात्मा ज्योतिबा फुलेच आहे आणि त्यांच्यामुळेच आज राजकीय क्षेत्रामध्ये पण महिला सगळीकडे आपल्याला दिसत आहे. आज राष्ट्रपती सुद्धा महिलाच आहेत. तर हे केवळ महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यामुळे, तर ह्या दोघांनाही भारतरत्न पुरस्कार मिळावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे. सरस्वती भवन कॉलेज के इंतजामिया की जानिब से इस बात की वजाहत की गई है कि 3 लड़कियों की मारपीट करने की जो वीडियो वायरल हुई है इससे कॉलेज का ताल्लुक नहीं है. मध्ये अनोळखी मुली काहीतरी झटापट करत असल्याचं आम्हाला आमच्या सिक्युरिटीने सांगितलं आणि त्यांनी हस्तक्षेप करून तो जो धिंगाणा काही सुरू होता तो त्यांनी थांबवला. आमचे विद्यार्थी देखील त्यामध्ये काही पडले आणि त्यांनी हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. काय आमची इमारत ही इकडे आहे आणि तिकडे म्हणजे सायन्स कॉलेज, जिथं की निवडणुकीचं बूथ नव्हतं आणि त्यांचं शैक्षणिक कामकाज सुरू होतं. कदाचित ते तिकडच्या महाविद्यालयाचे असाव्यात, पण आमच्या महाविद्यालय कम्प्लिटली शैक्षणिक कामासाठी बंद होतं. काही विद्यार्थ्यांची काही ओळख वगैरे पटली सरकार असेल? नाही, चौकशी आम्ही लावतोय आता, कारण का प्रत्यक्ष आमच्याशी संबंधित ते प्रकार नाही. नाजरीन, अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का. वक्फे के बाद जल्द हाजिर होते हैं. देखते रहिए एडीएन उर्दू न्यूज. अब मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगेगा आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. नमस्कार. वा गड्यांनो वा. अरे उत्सव म्हणल्यावर लयच उत्साहानं जमा झाले तुम्ही मीटिंगला. वय माग गावचा उत्सव आहे, पण सरपंच साहेब आता कुठला नवा उत्सव आणलाय तुम्ही? नाहीतर काय, नसन नवार. पण हा उत्सव काय आजचा उद्याचा नसणार आहे, रोजचाच असणार आहे. आणि त्यात प्रत्येकानं आपापली जबाबदारी पार पाडायची, कारण तुमच्या सगळ्यांच्या सहभागाशिवाय हा उत्सव होणारच नाही. हा उत्सव आहे प्रगतीचा आणि समृद्धीचा. कोड्यात बोलू नका सरपंच. अरे कोड नाही, हा उत्सव आहे पाण्याचा. आणि याच अभियाना अंतर्गत आपल्या बी गावात घरोघरी नळाद्वारे पाणी येणार, पण पाण्याचा वापर जपून केला तरच बारमाही पाणी टिकत. म्हणून हे अभियान राबवण्याची, याच्या दुरुस्तीची सगळी जबाबदारी आपली आहे. त्यात तुमच्या सगळ्यांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. अरे चला मग वाट कसली बघता, कामाला लावूया. चला चला. हर घर नल से जल, जल जीवन अभियान, पानी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल है. गुंटेवारी झोपड़पट्टी बस्तियों को मंजूर करके मालिकाना हक दिया जाए, इस मुतालिबे पर क्रांति तंजीम की जानिब से आज जिला कलेक्टर ऑफिस के रूबरू शदीद एहतजाज किया गया. औरंगाबाद शहरातील गुंटेवारी वसाहती, झोपडपट्टी वसाहती आणि दलित वसाहती
यांना जसं तुम्ही महानगरपालिका नावाच्या तुमच्या एजन्सीच्या मार्फत टॅक्स वसूल करता, तसं तुम्ही तुमच्या अखर्यात असणारे म्हणजेच महसूलच्या याच्यामध्ये येणारे PR कार्ड तुम्ही मालकी हक्क यांना काय देत? त्यांनी आम्हाला फार असं तुच्छ पद्धतीने त्यामध्ये ट्रीटमेंट दिल्यासारखं आम्हाला 1 महिन्याभरात जाणवलं. त्यांनी त्यावरती आम्हाला कोणतंही पत्र पाठवलं नाही. म्हणजे या ठिकाणी गोरगरीब आणि सर्वसाधारण जनता यांचा कोणी वालीनी हे सरकार यांचं विरोधक आहे, प्रशासनही त्यांचं विरोधक आहे. आताही आम्ही त्यांना या ठिकाणचं 1 महिन्याचाच अल्टिमेटम दिलेला आहे. आंदोलन आम्ही आज करतोय आणि तुम्ही जर 1 महिन्यात या ठिकाणी कोणतं जर ठोस भूमिका घेत नसाल तर तुम्हाला प्रत्येक वेळेस 1 महिन्याचा अल्टिमेटम आमच्या संघटनेच्या माध्यमातून मिळत राहील आणि जनतेच्या माध्यमातून मिळत राहील. सरकार पळच काढतंय. जर सरकारने जर अन्न वस्त्र निवारा या कलम 21 नुसार जर अंमलबजावणी करायचं ठरलं असतं तर हे एवढे मोठे गोरगरिबांचे मोर्चे या ठिकाणी निघालेच नसते. त्यामुळे सरकारला त्यांची जाणीव करून द्यावं लागते. एक भारताचं संविधान आहे आणि संविधानामध्ये कलम 21 आहे जो इथल्या नागरिकांच्या बाबतीमध्ये लिहिलेला आहे. त्याला अन्न वस्त्र आणि निवारा हे हक्काचं मिळालं पाहिजे आणि निवारा जरी तिने बांधून घेतला असेल तर त्याचा पुरावा म्हणून तुम्हाला द्यावा लागतो. तो कलेक्टर ऑफिसकडनं घ्यावा लागतो. म्हणून त्यांना याची जाणीव करून देण्यासाठी मोठं जनआंदोलन आपण या ठिकाणी करतो. या ठिकाणी PR कार्ड मिळत आहेत की नाही मिळत, परंतु जर त्यांनी त्यामध्ये पळवाट जर काढण्याचा प्रयत्न केला तर हे अशा प्रकारचं आंदोलन आम्ही अजून तीव्र स्वरूपात सगळ्या सुविधा आहे का? लाईट वगैरे दिवे लावा लागते. कधीपासून राहता तुम्ही तिथं? 20 वर्षापासून राहता. लाईट नाही, काही सुविधा नाही, पाणी नाही, काय नाही. पाणी पण एकच घ्यावं लागतं. पाणी घेतो आम्ही. पाणी पावसाळ्यामध्ये पाणी असतंय, सापण लेकरं बाळा असते, अंधारामध्ये राहतो. त्याला काय नाही, आम्ही गोड तेलाचे दिवे लावतो. जसं बाबासाहेब गोड तेलाचे दिवे शिकला तसंच आमच्या गावात आता सध्या तिला गायरान आहे. त्या गायरानावर आम्ही राहतो सगळेजण. राज्यावर दिसते इथून काढायचं पाणी इतकं घेऊन आम्ही तिथं स्वतःचा राहतो. कधीपासून राहता तुम्ही? आम्हाला 2008 आम्हाला घर नाही राहायला, घर नाही, आमची समजते पाण्याची सोय नाही, पाण्याची सोय नाही, लाईट वगैरे काहीच नाही आम्हाला. PR कार्डची महत्वाची मागणी. घराचा हक्क भेटला पाहिजे याच्यासाठीच मागणी आहे. क्रांतिवीर लहूजी साळवे मातंग समाज स्टडी कमीशन की जानिब से की गई 38 सिफारिशात के ज़िम्न में GR पास नहीं करने वाले 15 काबीनी महकूमे के सेक्रेटरीज के खिलाफ लहू परहार तंजीम की जानिब से मुख्तलिफ पुलिस स्टेशनों में शिकायतें दर्ज की गई है. इस सिलसिले में रियासती सदर संतोष पवार ने ADN से बात करते हुए मजीद मालूमात दी. हा शासन निर्णय पारित न झाल्यामुळे मातंग समाजातील भूमिहीन, शेतमजूर, शेतकरी, विद्यार्थी, मातंग व तत्सम जातीतील महिला पुरुषावर मोठा सामाजिक अन्याय झालेला आहे. पदाचा गैरवापर करत मातंग समाजाच्या विकासात खोडा निर्माण करणारे, अडसर निर्माण करणारे, मातंग समाजाची प्रगती ज्यांच्यामुळे झालेली नाही असे 15 मंत्रालय विभागाचे जे सचिव आहेत, अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव किंवा सचिव जे असतील यांनी केवळ जातीय द्वेषातून मातंग समाजाच्या या सर्वांगीण विकासाशी संबंधित 68 शिफारशी संदर्भातील शासन निर्णय पारित केलेले नाही. या संदर्भात आज लहू प्रहार संघटनेच्या वतीने औरंगाबादचे पोलीस आयुक्त माननीय डॉक्टर निखिलजी गुप्ता यांना निवेदन देण्यात आलेलं आहे व त्यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आलेली आहे. या सर्व सचिवाविरोधात अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करावे अशी आमची मागणी आहे. आणि जर हे गुन्हे दाखल होत नसतील तर लहू प्रहार संघटना आगामी 12 डिसेंबर रोजी मराठवाडा बंदची हाक देईल. चौका में दी तरक्याती ऑफिसर JD शिंदे, साबिक सरपंच संतोष वाघ, इसी तरह से मुख्तलिफ एग्जीक्यूटिव सोसाइटी चेयरमैन बापू अप्पा कोठाड़े का चौका में अवामी इस्तकबाल किया गया. इस मौके पर साबिक मेयर तिरंबक तुपे बतौर मेहमान खुसूसी मौजूद थे. विकासापासून वंचित आहे. प्रचंड समस्या आहे, पाण्याच्या आहे, ड्रेनेजच्या आहे, रस्त्याच्या अनेक समस्या आहे. त्या ठिकाणी विचारलं का होत नाही तर त्यांनी सांगितलं की गावातली काही मंडळी त्या ठिकाणी अडचणी आणण्याचा प्रयत्न करतात आणि जे काही सरकार
तळमळ आहे. त्या गावामध्ये अनेक चांगली चांगली कामं, यांना निसर्गाचं भौगोलिक सीमा सुद्धा फार चांगली आहे. इथं निसर्ग आहे, इथं डोंगर आहे, अनेक चांगली चांगली कामं करण्यासारखा हा परिसर आहे. आणि म्हणून या ठिकाणी जी काही सत्कार मूर्ती, ज्यांचा सत्कार झालेला आहे आणि त्यांनी मोठा सिंहाचा वाटा या भागातल्या विकासामध्ये उचललेला आहे. माझी पदाधिकाऱ्यांनी उचललेला आहे, विद्यमान आहे. सर्व आमचे गरीबाई मौलाना मी पाहतो की सर्व समाज बांधव या ठिकाणी एकत्रितपणे काम करतात. आणि माझी प्रामाणिक इच्छा आहे की हा गाव सुखी, समृद्धी आणि निर्व्यसनी याबरोबर एक चांगल्या पद्धतीचं काम, एक वेगळं वेगळं डेव्हलपमेंट या ठिकाणी व्हावं अशी माझी नम्र विनंती आहे. आणि इथून पुढच्या काळात या गावचा जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आपल्याच गावचा असावा. इख्तिदार हो या न हो, तरक्याती कामों को फौकियत दी जाएगी। ये बात कानून साज कौंसिल के हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा अम्मादास दानवे ने कही है। इनके हाथों आड़गांव बुद्रुक में मुख्तलिफ तरक्याती कामों को अवाम के नाम मौसूम किया गया। इस मौके पर वो मुखातिब थे। 1 तारखेला भव्य रास्ता रोको आम्ही जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी जवळपास या जिल्ह्यामध्ये 10 ठिकाणी रास्ता रोको करणार. कारण हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, कष्टकऱ्यांचा प्रश्न आहे. एकीकडे अतिवृष्टीची मदत मिळते, एकीकडे या मराठवाड्यात, या महाराष्ट्रामध्ये मागच्या 3-3.5 महिन्यामध्ये हजाराच्या वर आत्महत्या झाल्या. आणि या घडत असताना या शेतकऱ्याला कोणीही मदतीचा हात देत नाही. मग या सगळ्या स्थितीमध्ये शेतकऱ्यांनी करायचं तर काय करायचं हा प्रश्न तुमच्या माझ्या समोर निश्चित आहे. आपण या विजेचा प्रश्न आताच्या घडीला सगळ्यात महत्वाचा प्रश्न असताना निश्चित याविषयी शेतकऱ्यांसाठी शिवसेना रस्त्यावर उतरण्याचं काम करणार. यौम आइन के सिलसिले में हम भारत के अवाम में कॉन्फ्रेंस में सीनियर अदीब राव साहेब कस्बे के हाथों इंजीनियर BK आदमाने का मार्गदीप भूषण अवार्ड देकर इस्तकबाल किया गया। यौम आइन के सिलसिले में हम भारत के अवाम इस दूसरे ख्यालात कॉन्फ्रेंस में सीनियर अदीब राव साहेब कस्बे के हाथों इंजीनियर BK आदमाने का मार्गदीप भूषण देकर खैर मकदम किया गया। इस मौके पर शहर की मौज़िज़ शख्सियतें मौजूद थीं। तमाम शहरी बेदार रहकर आइन का तहफ़्फ़ुज़ करें। ये बात अवामी रहनुमा राजीव भाई साबड़े ने भानुदास मीटिंग हॉल में हुए फ़ख्र आइन दिन और महाराष्ट्र सेना के 6ठे यौम तासीस के मौके पर कही है। भानुदास चौहान मीटिंग हॉल में हुए यौम फ़ख्र आइन और महाराष्ट्र सेना के 6ठे यौम तासीस तकरीब का इफ्तिताह तामीरात एग्जीक्यूटिव इंजीनियर अशोक येरेकर और मुअज़्ज़िज़ीन के हाथों दीप रोशन करके किया गया। इब्तिदा में आइन के मकासिद की सबने बुलंदख्वानी की। इस प्रोग्राम में सेशन कोर्ट के साबिक़ जज उत्तम तेलंगावकर ने अहम खिताब किया। इस मौके पर कई मौजूद शख्सियतें मौजूद थी। अवामी रहनुमा राजू भाऊ साबड़े ने कहा कि तमाम शहरी बेदार रहकर आइन की हिफाजत करें। आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर एक नजर। गुंटेवारी झोपड़पट्टी बस्तियों को मंजूर करके मालिकाना हक दिया जाए, इस मुतालिबे पर क्रांति तंजीम का सख्त एहतजाज। शिवसेना जिला सदर किशन चंद तनवानी और शहर सदर विश्वनाथ स्वामी की क़यादत में सड़कों में शदीद एहतजाज। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी के सेनेट इंतखाब की वोटों की गिनती जारी, कल तक हतमी नताइज का होगा ऐलान। इसी के साथ आज की एडियन उर्दू खबरें खत्म होती है। कल दोबारा हाजिर होंगे चंद नई खबरों के साथ। तब तक अपना ख्याल रखिए, देखते रहिए एडियन उर्दू न्यूज़।